बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडभडे लिखित कादंबरी जानकी, प्रकरण 21. दादाजी मनापासून लक्ष घालीत होते. माई बदलल्या होत्या. बाळाच्या आगमनासाठी सासरी माहेर जय्यत तयारी सुरू झाली होती. आणि जयदीपचा जन्म झाला. महेशनं त्याचं नाव छोट्या ठेवलं. सर्वात लक्षात राहील ते त्यावेळचे महेशचे रूप. महेश छोट्याच्या पाळण्याजवळ आले. कोणी नाही असे बघून बाळाला हळूच उचलले. त्याच्या गालावर आपले ओठ टेकले आणि मग एकामागून एक बाळाची चुंबने घेत सुटले. गुदमरून बाळ रडायला लागला. मग भानावर येत ते छोट्याला म्हणाले, अरे लक्षातच आले नाही बघ, पण छोट्या आईला सांगू नकोस हं. अरे रडू नकोस. तुझे लाल गाल कुस्करले म्हणून सांगायचे नाहीत हं. पण बाळ रडतच होता. ते छोट्या छोट्या म्हणून त्याला हाक मारत होते. माई आल्या आणि त्याला उचलून घेतलं. जानकी दुसऱ्या खोलीत मुद्दाम निघाली. आजकाल महेश घरात अगदी नॉर्मल माणसासारखं बोलत होते, वागत होते, सर्वांबरोबर जेवायला बसत होते. छोट्या छोट्या म्हणत त्याच्यामागे घरभर धावत होते. पूर्वीचे महेश आणि आत्ताचे महेश यात केवढा तरी फरक होता. महेश गृहस्थ वाटत होते. पूर्वीचे संन्यस्त रूप आता कमी होत होतं, संपत आलं होतं. जानकी एक दिवस ते म्हणाले, छोट्या थोडा मोठा झाला की आपण सर्वजण कन्याकुमारला जाऊया. वेदवती अजून कुठे गेली नाही. खरंच, जानकी उत्साहाने म्हणाली. खरंच ग, खरंच. त्या दोनच शब्दात महेशना कितीतरी म्हणायचं होतं. त्याने ते आवरलं जसं जानकीला वाटलं. कारण खरंच सारी जेव्हा कन्याकुमारीला गेली तेव्हा वेदवतीचा आनंद, जानकीचा आनंद, छोट्याचा आनंद पाहून महेश मनापासून आनंदले आहेत हे त्यांच्या चमकत्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. एक दिवस राहून ते म्हणाले होते, जानकी, हे अथांग सागरासारखे आपले मन असतं नाही. त्या दिवशी माई आणि दादाजी आले नव्हते. वेदवती दूर वाळूत खोपा बांधण्यात गर्क होती. छोट्या या विहिरीतून त्या विहिरीला पाणी देत होता. वाळूत त्याने भली मोठी विहीर केली होती आणि भोवती छोट्या छोट्या विहिरी. जानकी खळाळणाऱ्या लाटांकडे पाहत बसली होती. महेश समुद्राकडे स्थिर नजरेने पाहत होते. त्याचे बोलणे ऐकताच जानकी हसून म्हणाली, जीवनाला समुद्राची उपमा देतात ही ती चुकच आहे. सारख्या लाटा आणतो, वादळ निर्माण करतो आणि किनारा उद्ध्वस्त करतो. याउलट शांत वाहणारी नदी ही मनुष्य जीवनाशी जवळीक साधून असते. नाही जानकी, जीवनाची विविध रूपे म्हणजे सागराची रूपे आहेत. जीवनात येणारी वादळे, संघर्ष, मनात उठणाऱ्या लहरी, स्पंदने सागरासारखीच नाहीत का? अथांग सागर, विशाल सागर मनाच्या पृष्ठभागावर उठणाऱ्या लाटांनी कधी विचलित होत नाही. कधी त्याचे खरे रूप, त्याच्या मनाचा थांग पत्ता कोणाला लागत नाही. म्हणूनच मला असं फासवं रूप आवडत नाही. नदीसारखं नितळ आरसपाने रूप मला आवडतं. पण जानकी, अंतरंगात असलं जिभेवर आलं तर केवढं रामायण होऊ शकतं याची तुला कल्पना नाही. मला तर आवडतं सागराचं अनंत दर्शन, अनुपम दर्शन. कधी लखलखत्या चंदनाचा हार घालून मनोमन सुखावणारा किनारा, अगदी जवळ असतानाही तटस्थ असणारा, वर वर उडणाऱ्या संवेदना अंतरंगात सामावणारा. शिवाय जानकी, धुक्यात हरवलेला, सूर्यकिरणात चमकणारा, गूढ आणि तितकाच गंभीर असा सागर जीवनाचं स्पष्ट रूप नाही असं कोण म्हणेल? असू द्या भाऊजी, वाद घालायचा ठरवला ना तर तुम्ही हराल. पण सांगू, आपल्या वृत्तीप्रमाणे आपण प्रकृतीतून रूप शोधत असतो.
तुमचं अंतरंग सागरासारखं तर माझं नदीसारखं असेल, पण तुमचे अंतरंग प्रत्येही सागरासारखी विविध रूपं घेत यात शंकाच नाही. कधी आम्ही तुमच्याबरोबर इथे येऊ वाटलं होतं? धुसर पावलाने रेंगाळत उदास संध्याकाळ आली. तिने क्षितिजावर निर्माण केला रंग महाल पाहून सागर मनोमन आनंदला. पण रवी राजाने त्या महालातून काढता पाय घेतला तेव्हा संध्येचा विरह पाहू नये म्हणून सागराने अंधाराची काळी चादर ओढून घेतली. विरह हा केवढा भयानक आहे याची जाणीव ते दृश्य बघत असल्या जानकीला आली. आणि आणि महेशनाही आली. अंधाराचा फायदा घेऊन त्याने आपली संवेदना मनातच ठेवली. ती प्रगट करण्याचे धैर्य त्यांच्याजवळ त्यावेळी तरी नव्हते. जानकीने आपल्याला समजून घ्यावं, नदीने सागराचे अंतरंग समजून त्यात विलीन व्हावं असं त्यांना वाटत होतं. सागर मर्यादा सोडून नदीकडे धावत नाही. नदीची आतुरतेने वाट पाहत थांबलेला असतो. जानकीला हे कळायला हवं. भाऊजी चला, अंधार झालाय. त्यानंतर घरी आल्यावर महेश भाऊजी बरेच बदलत होते. त्यांचं रूप नवं होतं, पण तितकंच सुंदर होतं. घरापासून दूर दूर राहणारे महेश घरातल्या प्रत्येक गोष्टीत रस घेत होते. कुमार नाही, त्यामुळे पतिसुख नाही. खरं पण जीवनात त्या सौख्याशिवाय सारच मिळालं. वेदवती सुखात आहे, कुठे कमतरता नाहीच. अविनाशला हे सारं सांगितलं तर केवढा आनंद होईल. शिवाय त्यावेळी अविनाशचा क्षणभर मोह झालाही होता. त्यालाही शब्द आणि कृती यांचा मेळ घालावा लागला होता. अखेर संयम हाच खरा नाही, नाहीतर अविनाशचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असते आणि आपणही निर्मळ राहिलो नसतो. अगं आई, आजी बोलावते ना, कोणीतरी आलंय बघ. अरे आलेच बघ. जानकीनं घाईघाईनं साडी नेसली. बाहेर येऊन कुंकू लावलं. अर्धवट वेणी गुंफली. कालचा गजरा वेणीत घातला आणि प्रसन्न मनाने दिवाणखान्याकडे वळली. मनातला आनंद चेहऱ्यावर साकारला होता, पण दिवाणखान्याजवळ येताच ती थबकली. आतून येणारा आवाज कुमारचा होता. रोम रोम पुलकित करणारा तो आवाज ऐकताच ती सर्वांगाने मोहरून आली. जीवनाचं अधिष्ठान ज्याच्यासाठी मांडलं होतं तो पती परत आल्याचा अनुपम आनंद होता. त्यांना मनाच्या विनेवर आनंदाची सरगम नकळत सुरू झाली. तिला वाटलं अगदी धावत जाऊन त्याचे पाय घट्ट पकडून म्हणावं, कुमार, साधं वैवाहिक जीवन सुखाने जगावं एवढी चार चौघींसारखी इच्छा आहे माझी. आता तरी ते जीवन मला मिळू द्या हो. आनंदाच्या उर्मीत ती बाहेरच थबकली. कुमारचे शब्द कानावर पडत होते. माई, खूप हिंडलो मी. घरदार सोडून संन्यस्त वृत्ती अंगी बाणवली. गिरी कंदरातून फिरलो. समुद्राच्या लाटा अंगावर घेतल्या. आकाशाचे पांघरून घेऊन धरतीचा विछाना केला. अगं कुठे कुठे भटकलो, अगदी स्वैर. पण महेश दादा, ते सोपं नव्हतं. तुझ्यासारखी माणसं घरात राहूनही योगी म्हणून जगतात. आमच्यासारखी सामान्य माणसं कुठेही गेली तरी मूळ वृत्ती विसरत नाहीत. सर्वत्र फिरताना एकच जाणवत राहिलं, पोटाची भूक. आणि कुमार म्हणाला, शरीराची भूक सुद्धा. शरीर स्पर्शाने भयभीत होणारा मी शरीर सुखासाठी तळमळत होतो. जानकी, तुला कसं सांगू, तुला भिवून पळून गेला कुमार तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण जगत होता, जागवत होता. तुम्हाला कसं सांगू माई आणि महेश दादा, शरीराची भूक ही फार ज्वलंत असते. एका खेड्यात एका घरी मी उतरलो होतो. साधी सरळ पत्नी आणि पती. साधं वागणं, बोलणं. त्यांचं प्रेम पाहून माझ्यातल्या चित्तवृत्ती बहरून आल्या. त्यांना आशीर्वाद देऊन मी परतलो. मग रस्त्याने जाताना येताना भटकताना तेच दिसायचं. आनंदाने फिरायला जाणारी दोघं. वृत्ती फुलून येत होत्या. भीती संपत होती. अशाच एका ठिकाणी गेलो होतो. घरगुती भांडण झालं होतं. मी साधू संन्याशी, तरी ती मला विचारत होती, बाबा, माझ्या पतीला सुचवा जरा, उगीच राग घालता डोक्यात.
चार चौघांच्या घरात सारच कसं मनासारखं होईल. का थांबलास कुमार? दादाजीने विचारलं. कुमार भानावर येत म्हणाला, पोटाची भूक जाणवली आणि सतत तुमची आठवण येत होती. मी मनावर निग्रह केला, शरीरावर अत्याचार केला, उपहास केले, पण माई लक्षात आलं आपण संसारी आहोत. संसारच मुळात आपलं कार्यक्षेत्र आहे, तीच आपली प्रकृती आहे, आणि म्हणूनच परतलो. महेश ऐकत होते, पाहत होते. कुमार मनापासून बोलत होता. मनोनिग्रहामुळे तेजस्वी झालेला चेहरा खरं तेच सांगत होता. त्याचा वाढलेला जटाभार आणि वाढलेली दाढी त्याच्या बाह्य संन्यस्त वृत्तीची साक्ष देत असली तरीही त्याचे डोळे स्पष्ट भावना सांगत होते. महेशना आनंद झाला की दुःख एकदम ह्या संवेदना उमटेनात, कारण तसा मनावर एक आघात होता. न बोलता पत्नी सुख मिळालं नाही तरी संसार सुख मिळत होतं. जानकीवर जीव जळवून बसलेले महेश केवळ एका शब्दासाठी असुसलेले होते, प्रेम. कधीतरी जानकीनं म्हणावं, महेश, तुमच्यावर प्रेम आहे हो माझं. पण माझा नाईलाज आहे. मी वहिनी आहे तुमची. ह्या जन्मात असे विचार कसे करू मी? पण हे अशक्य नाही. माझ्यासाठी ज्ञानदेवाचे आई वडील सुद्धा संन्यास धर्म सोडून ग्रहस्थ झालेत. मग आजच्या सुधारलेल्या युगात मुळीच हे अशक्य नाही, मुळीच नाही. अबोल जानकी सावरली, हसायला लागली, बोलायला लागली. पडलेला चुरगळलेला संसार साकारला आणि हाता हवे ते शब्द अपेक्षित असताना कुमार आला. चांगलं की वाईट? चांगलंच. अंतर्मनाने कौल दिला. जानकी, तुझी नव्हतीच तिची आस कशी धरायची? त्यातून तू सावरलंस. काय विशेष केलंस? मोठ्या भावाने लहान भावाचा संसार सावरला. कोणती जगावेगळी गोष्ट झाली? तसं नाही, पण एक मन म्हणालं, पण कसला महेश, लादलेला मोठेपणा सांभाळण्यात तुझं आयुष्य गेलं. आता झुकत्या उतारावर निसरते क्षण पकडायचा वेडा हट्ट कशाला? प्रेम हे असं मागून मिळत नाही, पण तुला ते न मागता मिळतंय. त्यासाठी नेमक्या शब्दांची बंधनं कशाला? जानकीचं प्रेम असेल नसेल, पण तुझं तिच्यावर खरं प्रेम आहे ना? मग तिला सुखी बघण्यातच तुझं मोठेपण आहे. मला नको मोठेपण. वेड्या वयाचं मोठेपण झुगारून देता येतं. दुसऱ्याच्या मनातल्या चांगल्या भावना काढून फेकता येतात. समाजात मुखवटे घालून वावरणाऱ्यांची संख्या कमी नाही. तूही त्यातलाच. तूच जानकीला म्हणाला होतास, अथांग सागर म्हणजे जीवन पृष्ठभागावर उठणाऱ्या लहरी म्हणजे त्यांचा अंतरंग नाही. आज सागर व्हायचंय किनाऱ्यावर प्रेम करणारा, किनारा जपणारा असू दे. तुझ्या अंतरंगात कोलाहल, जीवनातली ही खारट व्यथा तुझ्या अंतरंगात दडवून आनंद लहरीने तुला सर्वांना सुखवलं पाहिजे. तुझ्या नशिबी नाही सरितेचं मिलन, नसू दे. मिळालेल्या जीवनाचा उपयोग दुसऱ्याच्या आनंदासाठी व्हायला हवा. मनातल्या संघर्षातून जेव्हा निर्णय झाला तेव्हा महेशला मनापासून आनंद झाला. ते म्हणाले, बरं झालं कुमार, तू आलास ते. जा, अगोदर जानकीला भेटून ये. दारामागे उभी असलेली जानकी तिच्या खोलीकडे धावत जाताना त्यांनी पाहिली. ते हसून म्हणाले, कुमार, अरे कधीचीच वाट पाहत होती तुझी. तू नव्हतास म्हणून अडकून पडलो होतो. मी आता छान फिरून येईन, तेव्हाच बरं वाटेल जरा. कुमार उठला. जणू या आज्ञेची वाट पाहतो थांबला होता. तो बाहेर जाताच माई म्हणाल्या, महेश, आता कुठे जाऊ नकोस रे. आता कुठे आपले घर मार्गाला लागले. या घरात आता नव्याने रंग भरायचे काम तू केलंस. आता नको जाऊस तू. मला माहीत आहे रे सारं. आजवर आईची नजर नव्हती ती तू दिलीस. सारे सावरलेस, आता जाऊ नकोस. दादाजींनी स्मरणी टाकून दिली होती,
पण अबोल वृत्ती कायम होती. ते शांतपणे म्हणाले, महेश, दुसऱ्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला की स्वतःचा स्वार्थ गळून पडतो आणि तेच जीवन यशस्वी होतं. नेमके केलेले विधान ऐकून महेशला आश्चर्य वाटले. केवळ वडीलच त्याला समजू शकले होते. याचा त्यांना आनंदही झाला. मिटल्या डोळ्यांना अंतरंगाचा ठाव बरोबर घेता आला. माईंना ते समजणं शक्य नव्हतं. म्हणूनच महेश समाधानाने हसले आणि म्हणाले, दादाजी, उपदेश आणि कृती यातली दरी फार मोठी आहे, पण मी प्रयत्न करीन. जाणार नाहीस ना कुठे? माईने पुन्हा विचारलं. नाही नाही, मी कुठे जाणार नाही. महेश उठून आपल्या खोलीकडे जायला वळले. कुमार त्यांना जानकीच्या खोलीत जाताना दिसला आणि ते समाधानाने हसले. जानकी खोलीत धावत आली खरी. कुमारच्या येण्याने ती मनोमन आनंदली. झंकार उमटावे तसा अंगभर एक नाद निर्माण झाला. आल्यावर तिने आरशात पाहिले. सगळ्या सतेज वर्णाला नेसलेली पिवळी साडी उठून दिसत होती. चेहऱ्यावरचे सलज्ज भाव नववधूला साजेसे होते. अंग प्रत्यंग थिरकत होतं. पती मिलनासाठी आतुर अभिसारिका युगाने भेटणाऱ्या पतीला भेटणार होती. कुमारची वाट पाहत ती थांबली होती. अचानक मनात वादळ आले. कुमार आज आलेत, उद्या जाणार नाहीत कशावरून? शिवाय त्यांना पत्नी नकोय, मैत्रीण हवी आहे. त्यांना स्पर्श नकोय, केवळ दुरून सहवास हवाय. युगापर्यंत, जीवनापर्यंत हीच नाटकं करायची का? कितीतरी वर्षांनी ते येत आहेत. अधीर झालेलं आपलं शरीर इतकं दिवस संयमानं काबूत ठेवलं आपण. कुमार जवळ असताना, दिसत असताना ते संयमित राहील का? त्यापेक्षा साधं सुधं चाललेलं हे जीवन असंच चाललेलं बरं. कुमारना सांगावं नका माझ्या भावनांशी खेळू, नका माझ्यासमोर उभं राहू. पुन्हा माझा तोल जायचा आणि नको तो प्रसंग घडायचा. त्यापेक्षा मोहच समोर नसला बरा. आपल्याला मनस्ताप काही कमी होतो का? आज अचानक आलेत, उद्या अचानक निघून जातील. निमित्त माझे होईल. छोट्याला काय सांगायचे? कुठून आणायचे बाबा? त्यापेक्षा त्यांना सांगावे, क्षणांकरता येऊन नेहमीसाठी दुःखात नका लोटू. आमचे सावरलेले घर विस्कटून नका टाकू. आम्हाला सरळ मार्गावर असू द्या हो. कुमार, पुन्हा नका येऊ. स्वप्नांचा रंगमहाल घेऊ नका येऊ. गंध दुंद मोगऱ्याचा गंध घेऊन नका येऊ, नका येऊ. मनातले विचार प्रबळ झाले तेव्हा तिने पूर्ण आणि पक्का निर्णय घेतला की कुमारना म्हणायचे, तुमच्याविषयी खूप मोह निर्माण होण्यापूर्वी तुम्ही इथून प्रस्थान करा. ती निर्धाराने दाराकडे पाठ करून उभी राहिली. तिला कुमारच्या पावलांचा आवाज येत होता. आवाज जवळ येतात दारांजवळ थांबल्याचा भास झाला तिला, पण तिने मागे पाहिलं नाही. कुमार दारातच थबकला. जानकीची पाठमोरी आकृती कितीतरी वर्षांनी दृष्टीला पडत होती. लांब सडक केसांची वेणी, त्यावरचा गजरा, सड पातळ शरीर यष्टी, एखादी शिल्पाकृती उभी केल्यासारखी ती दिसत होती. खूप वर्षांनी घरी येतोय आपण. त्याच्या मनात आलं, जानकीलाच भिवून आपण पळालो खूप दूर. पण जाणवत गेलं, आपल्यातली विकृती आपल्या घराच्या वातावरणाचा परिणाम आहे. दुधाचा जबरदस्तीने घेतलेला घोट बरंच काही शिकवून गेला. त्याची क्षणावृत्ती शिसारी आली तरी मागून कळलं, जबरदस्तीने मिळालेला अनुभव सुखद तर होताच, शिवाय हवा हवासा होता. पण परत जाणं योग्य वाटलं नव्हतं. शरीराला त्रास देत, मनाला संयमाची शिकवण देत वर्षे काढली. उपदेश ग्रहण केला, यात्रा केल्या, पण कोणत्याही प्रसंगाने शरीर सुखाची आस सोडू शकलो नाही. भेटायला येणाऱ्या स्त्रियांची, पुरुषांच्या प्रश्नांची मालिका सोडवताना मनात उभी राहायची जानकी. जानकी, तसं मी पाप केलं नाही, पण
पण मनातल्या मनात सर्व प्रसंगाची जुळवाजुळव करण्याचा छंद जडला आणि त्यातून मी साधू संन्यासी पण होऊ शकलो नाही. एक दिवस एका ठिकाणी पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन येणारी एक युवती पाहिली. पाण्यामुळे तिची चोळी भिजली होती. जानकी खेड्याखेड्यातून दिसणारी ही रोजची रूप सारखी जाणवत राहिलीच होती. त्यात भर पडली त्या प्रसंगाची. प्रसंग अत्यंत साधा पण अत्यंत जिव्हाळ्याचा. ती युवती पाणी ठेवून आली. तिचा नवरा हळूच म्हणाला, लक्ष्मी, चोळी बघ भिजली. मग भिजणारच. अगं काढून टाक. कसं बोलता, साधू महाराज आहेत पडवीत. अगं मी म्हटलं नुकतीच आजारातून उठलीयस, एवढं ओलं अंगावर नको, दुसरी घाल जरा. तुझ्याच मनात नाही नाही ते विचार असतात बघ. माझ्या नाही, तुमच्याच. छट, तुझ्याच नाही, तुमच्याच. त्यांचा तो वाद संपला म्हणून मी आत गेलो आणि ते दृश्य पाहून माघारी वळलो. तिच्या अंगातली ओली चुळी काढायला तिचा पती तिला मदत करीत होता. मी आत येऊन बाहेर गेल्याचा सुगावा त्यांना नव्हता. पण माझ्या तना मनातून विजेचा प्रवाह गात्र गात्र झंकारत गेला. आणि त्याच दिवशी लक्षात आलं की आपणही पेटू शकतो, आपणही अस्वस्थ होऊ शकतो. आपल्याला काहीतरी जबरदस्त आवेगाने हवंय. त्याविना शरीराची तगमग थांबायची नाही. आता ही जाणीव नवी होती. मी मला पुन्हा पुन्हा तपासत होतो. जानकीच्या स्पर्शाने घामाने निथळणारे आपणच आहोत का, हा प्रश्न निर्माण झाला. आपण का भ्यालो, का ते सारं अवहेरत होतो आपण, कळत नाही. पण आता शरीराची जाणीव निश्चित होती, यात शंकाच उरली नाही. लक्ष्मी बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावरचे लज्जेचे आनंदाचे भाव पाहताना मी मला अत्यंत कसोशीने सांभाळत राहिलो. संध्याकाळी जेवताना त्यांचा एकमेकांना आग्रह, मग रात्रीचा त्यांचा चोरून पाहिला प्रणय. जानकी पुरता वेढावलो आणि त्याच रात्री सोडून दिलं ते घर, त्या लक्ष्मीला आशीर्वाद देऊन. मनात वासनांचा उदय होताच मी स्वतःला देहदंड केला. उपास, या उपासाद्वारे शरीर क्षीण होईल आणि वासनांची शक्ती लयाला जाईल असं वाटत होतं. पण झालं उलटच. शरीराचा दाह आणि आवेश संपत नव्हता. जानकी, तुला तोंड दाखवायची लाज वाटत होती आणि कुठल्याही आडमार्गाने आपली भूक भागवावी तर संस्कार आड येत होते. कुठल्याही स्त्रीला स्पर्श करावा ही भावना होत नव्हती. प्रत्येक क्षणी मला स्त्रीची सोबत आवश्यक वाटत होती, तरीही कोणालाही सहज मिळवून ही मिळवावी असं वाटत नव्हतं. म्हणूनच जानकी, मी तुला क्षणभर सुद्धा विसरलो नाही. अगदीच जेव्हा नाईलाज झाला तेव्हा हक्काने तुझ्याकडे आलो. खरं तर सारे हक्क गमावलेला मी हक्क तरी कसले मानावेत, तरीही खूप आशा घेऊन आलोय. अनिवार आवेग आणि प्रबळ ओढ मला तुझ्याकडे खेचून घेऊन आली. जानकी, पूर्वीचं जाऊ दे. आता मला तुझी गरज आहे, खरंच गरज आहे. नाहीतर तू स्वीकारलं नाहीस तर कुमार वेडा होईल आणि काहीही करून बसेल. कुमार क्षणभर दाराशी थांबला. जानकीचं लक्ष नव्हतंच. त्याने खोलीत प्रवेश केला आणि हलकेच खोलीचे दार बंद केले. जानकीच्या जवळ जाऊन हलकेच हाक मारली, जानकी. जानकी मागे फिरणार तोच कुमारने तिला घट्ट मिठीत घेतला. तिच्या मानेवर उष्ण श्वास जाणवला. ती काही बोलणार तोच कुमारने तिला गर्रकन मागे फिरवलं आणि तिचं बोलणंच बंद केलं. त्यांच्या आवेगात आमंत्रण होतं, आव्हान होतं. मागचे सारे संदर्भ गळून पडावेत असे आक्रमण होतं. जानकीला विचार करायला सवड नव्हती. अनपेक्षित सुखद वर्षावा ती गुदमरत होती. मागचा कुमार तिला आठवत नव्हता, तर चुंबनांचा वर्षाव करून तिला आपलंसं करू बघणारा कुमार जवळ होता. तिचे सारे प्रश्न मनात विरघळून गेले होते. दारावर छोट्या आई आई म्हणून हाका मारून ठोठावत होता.
पण दार उघडून बाहेर यावं असं जानकीला वाटत नव्हतं. तप्त धरतीला आपल्या वर्षावात भिजवावं असं कुमार आला होता. जानकी तृप्त झाली होती. मागचं सारं विसरून आनंदाने बेहोश झाली होती. बाहेर छोट्याला महेश हाक मारित होता. माईच्या डोळ्यांतून श्रावणसरी बरसत होत्या. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर राधेला मिलनाचा आनंद होता. जानकीने चेहऱ्यावर हात ठेवले. कुमारकडे पाहण्याचे धैर्य तिच्यात नव्हते. जानकी, कुमारने हाक मारली, पण ती काहीच न बोलता शांत पडून राहिली. सार भरून पावल्याची ती पावती होती. बोलू नका. माझ्यावर रागावलीस ना? ती काहीच बोलली नाही. काही वेळांपूर्वी केलेले निर्धार तिला आठवले आणि तिला हसू आलं. पाण्यावर बुडबुडे यावेत तसे आपले निर्धार कुमारच्या आवेगात विरघळून गेलेत. कुमारचं हे रूप नवीन आहे. कसे बदललेत कुमार तिच्या मनात आलं. आत्ताच कशाला आयुष्य पडलंय विचारायला. तिने हळूच दार उघडलं. तिच्या मुखावरचा आनंद महेशने वाचला आणि ते समाधानाने हसले. लज्जेचे भाव आपण्यात लपले. मुद्दाम ती छोट्या छोट्या हाक मारत दिवाणखाड्याकडे वळली. कुमारच्या तनामनाचा दाह संपला होता. संपलेलं सारं जीवन पुन्हा एकदा नव्याने साकारण्याची संधी त्याला जानकीने दिली होती. धन्यवाद. आज येथे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित जानकी या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.